दिल्ली विधानसभेसाठी येत्या 5 तारखेला मतदान पार पडणार आहे। आज संध्याकाळी दिल्ली विधानसभेसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। कोण राखणार दिल्लीचा गड या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। प्रचाराच्या रणधुमाळीमुळे ऐन कडाक्याच्या थंडीत गेले काही दिवस दिल्लीचं वातावरण तापलं होतं। दिल्लीसारख्या केंद्रशासित प्रदेशात सत्ता मिळवण्याकरता प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत। केवळ आप, भाजप आणि काँग्रेसच या राष्ट्रीय पक्षांकडूनच नाही तर इतर राज्यातल्या पक्षांकडून देखील या निवडणुकीत उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत। त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या आप करता ही लढाई आर या पारची म्हणावी लागेल। तसं पाहिलं तर दिल्लीत विधानसभेच्या केवळ 70 जागा आहेत, पण आप, भाजप आणि काँग्रेस या तीनही पक्षांकरता या केंद्रशासित प्रदेशात विजयी होऊन सत्ता राखणं फार महत्त्वाचं। आता आप करता ही लढाई का महत्त्वाची आहे ते पाहूया। यंदाची विधानसभा निवडणूक दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आप करता मोठं आव्हान आहे। 2013 पासून आप दिल्लीत सत्तेत आहे। जवळपास त्याच काळापासून केंद्रात मोदीही सत्तेत आहेत। या दोनही पक्षांची दिल्लीतील सत्ता समांतर रेषेत सुरू झाली। दरम्यान मद्य विक्री घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांवर आरोप झाले। केजरीवाल यांना या प्रकरणी अटकही करण्यात आली। केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पद सोडत आप नेत्या आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रही दिली। इतकंच नाही तर उपराज्यपालांशी आपचा सातत्यानं सुरू असलेला संघर्ष याचीही या निवडणुकीला किनार आहे। मागील दोनही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीत खातं उघडता आलेलं नाही। 1998 पासून 2013 पर्यंत सलग काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित दिल्लीत सत्तेत होत्या, पण यानंतर काँग्रेसला इथं नेतृत्व उभं करता आलं नाही। लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीच्या नावाखाली लढवणाऱ्या काँग्रेस आणि आपमध्ये विधानसभा निवडणुकीत फूट पडल्याचं दृश्य आहे। दोनही पक्षांनी आता स्वबळाचा नारा दिल्यानंतर दिल्लीत आपचं वर्चस्व कायम राहणार की काँग्रेस 10 वर्षांनी खातं उघडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मागील विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं ते आता पाहूया। दिल्लीत मागील 2 विधानसभा निवडणुकीत आपनं एक हाती सत्ता मिळवली। केवळ एक हाती सत्ताच नाही तर विरोधकांना दुहेरी आकडा सुद्धा गाठता आला नाही। 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला 70 पैकी 62 जागा मिळाल्या। यावेळी त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 53.57% होती। तर या निवडणुकीत भाजपला 8 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं। 2015च्या निवडणुकीतही आपनं 70 पैकी 67 जागा जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली। काँग्रेसला 9.7% मतं, भाजपला 3 जागा आणि 32.3% मतं पडली। मतांची टक्केवारी पाहता मागील निवडणुकीत आपनं 50%पेक्षा अधिक मतं पटकावली आहेत। एकीकडे मागील दोनही दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुहेरी आकडा गाठता न आलेल्या भाजपकरता यंदा आपचं कडवं आव्हान आहे। भाजपला मागच्या दोनही विधानसभा निवडणुकीत दुहेरी आकडा जरी गाठता आला नसला तरी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं दिल्लीतील 7ही जागांवर विजय मिळवलेला आहे। मात्र हीच मतं विधानसभा निवडणुकीतही टिकवणं भाजपकरता आव्हानात्मक असेल। महत्त्वाचं म्हणजे 1998 मध्ये सुषमा स्वराज या भाजपच्या दिल्लीमधील शेवटच्या मुख्यमंत्री होत्या। त्यामुळे 27 वर्षांनी भाजपचा मुख्यमंत्री पदाचा दुष्काळ दिल्लीत संपणार का हे ठरवणारी सुद्धा ही निवडणूक म्हणायला हवी। त्यामुळे आता या निवडणुकीत कोण सरस ठरणार आणि दिल्लीच्या तख्तावर नेमकं कोण बसणार हे 8 फेब्रुवारीला स्पष्ट होणार। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।